नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचे काही प्रश्न बघणार आहोत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्न येतात ते पण बघणार आहोत. बघूयात तुम्ही किती हुशार आहात. मौर्य वंशाचा संस्थापक कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न दुसरा, सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे खंडोजी. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी हे होते. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड हे झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारताचे स्वातंत्र्य कधी घोषित झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताचे स्वातंत्र्य हे घोषित झाले आहे. पुढचा प्रश्न, मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर मुघल साम्राज्याचे संस्थापक हे बाबर होते. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही झुंज दिली आहे. पुढचा प्रश्न, गुप्त वंशाचा सर्वात मोठा सम्राट कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे समुद्रगुप्त. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1885. पुढचा प्रश्न, अशोकाच्या काळात कोणते युद्ध लढले गेले? या प्रश्नाचं उत्तर आहे कलिंगचे युद्ध. अशोकाच्या काळात कलिंगचे युद्ध हे लढले गेले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पंताजी गोपीनाथ. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावेळेस वकील पंताजी गोपीनाथ हे होते. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते? विनायक दामोदर सावरकर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांचं जन्मगाव हे भगूर, नाशिक या जिल्ह्यात भगूर नावाचं गाव आहे. या गावात दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, ताजमहल कोणी बांधला? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 23 मार्च 1931. तर बघा, स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांचा मृत्यू 23 मार्च 1931 या साली झालेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1680. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन हे 1680 या साली झालेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे. पुढचा प्रश्न, नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात नोटा कोठे छापले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिक या जिल्ह्यात नोटा छापल्या जातात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी आहे. पुढचा प्रश्न, भारतातले पहिले परवानाधारक वैमानिक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे JRD टाटा. तर JRD टाटा हे भारताचे पहिले परवानाधारक वैमानिक आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला बांधला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम
हा तोरणा किल्ला बांधलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे म्हटले जाते? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सईबाई. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव हे सईबाई आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1680. 1680 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण इतिहासाचे काही प्रश्न बघितले आहे. तुम्हाला जर आवडले असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.